नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तुमची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी जोरदार चालू असेल, कारण की पुढील महिन्यात आपली परीक्षा होणार आहे। मित्रांनो, आज आपण आकलन या घटकाचे सूचनाफलन या उपघटकावर आधारित स्वाध्याय 1.1 बघणार आहोत। याआधी आपण आकलन या घटकावरील सर्व संकल्पना सोप्या पद्धतीने समजून सांगितलेल्या आहेत। तरी तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो एकदा नक्की बघून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.1 मधील 15 प्रश्न बघूया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले 15 प्रश्न बघूया। तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। स्वाध्याय 1.1 इयत्ता 5वी। तर आता आपला पहिला प्रश्न आहे, शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात। वरील वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती? आता तुम्ही जर तो आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला जोडाक्षर म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर जोडाक्षर म्हणजे काय बघा मित्रांनो, जोडाक्षर म्हणजे काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे आणि हे आपण आकलन यावर याआधी जो व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे। तर यामध्ये काय आहे, दोन व्यंजन 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 प्लस एक स्वर म्हणजे काय बनणार, जोडाक्षर बनणार। तर आपल्याला हे पहिला प्रश्न समजून घेताना याची मदत होईल। बघा, शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे। आता शैक्षणिक हा जो शब्द आहे यामध्ये जो श आहे याची फोड तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे। त्याची फोड काय आहे, क अधिक श अधिक अ म्हणजे काय, हे झालं, हे दोन व्यंजन आहेत आणि हा एक स्वर आहे म्हणजे हे जोडाक्षर तयार आहे। त्यामुळे जे शैक्षणिक शब्द आहे, शैक्षणिक शब्द हा एक काय आहे, जोडाक्षर आहे। त्यानंतर आहे क्षेत्रातील, तर याच्यामध्ये पण शे आलेला आहे म्हणजे हे सुद्धा जोडाक्षर आहे। अण्णांच्या, हे तर आपल्याला लगेच कळते, हे पण जोडाक्षर आहे। नंतर उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून, किती झाले मग शब्द, 1 2 3 4 5 6 7 8 9। तर आपला पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। 2023 ला जी परीक्षा झाली होती स्कॉलरशिपची, 5वी स्कॉलरशिप, त्यामध्ये 2023 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, जननी ही गरज शोधाची आहे या शब्दापासून एक म्हण तयार करा। या म्हणीतील सम क्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा। या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे? दुसऱ्या प्रश्नामध्ये जी म्हण आहे ती म्हण कशी आहे, गरज ही शोधाची जननी आहे। गरज ही शोधाची जननी आहे। याप्रमाणे ही म्हण तयार होईल। सर्व म्हणी तुमच्या पाठ असतील, कारण की आपल्या स्कॉलरशिप विषयात म्हणीला खूप महत्व आहे। खूप साऱ्या म्हणी तुम्हाला मराठी विषयामध्ये आहेत, त्या म्हणी तुम्ही पाठ केल्या पाहिजेत। बघा, इथे तुम्हाला प्रश्न विचारला आहे, गरज ही शोधाची जननी आहे, या म्हणीतील सम क्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा। आता याला किती नंबर द्यावा लागेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 सम क्रमांकाचे अक्षरे आपल्याला आता आधी काढून घ्यावे लागतील। कुठले आहे, र, परत ही, धा, परत ज, नी आणि हे। आता उजवीकडून तिसरं अक्षर काय येईल तर बघून घेऊ आपण। उजवीकडून तिसरं अक्षर येईल 1 2 आणि 3 ज। हे काय आहे, समक्रमांकावरची अक्षरे आपण एकत्र घेतली आहे। त्यानंतर त्यांनी आपल्याला विचारले आहे, या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या क्रमांक स्थानावर कोणते अक्षर येईल? तर ही बाजू कुठली आहे, ही बाजू डावी आहे, बरोबर। आणि इकडून जी बाजू सुरू होते ही कुठली आहे, उजवी आहे। मग उजव्या बाजूकडून तिसरं अक्षर कुठलं आहे तर ज आहे। आपलं उत्तर काय येणार, ज। आणि पर्याय क्रमांक ज कशात आहे तर 4 मध्ये आहे, तर आपलं उत्तर आहे ज। चा प्रश्न बघा, कैलासवासी, कार्यक्षम, किंबहुना, कुंकू, कौल हे शब्द अकारविल्हे क्रमानुसार मांडल्यास क्रमवार चौथा शब्द कोणता असेल? अकारविल्हे म्हणजे काय, सोप्या भाषेत तुम्हाला सांगते, म्हणजे 14 कडीनुसार तुम्हाला ही अक्षरे लावायची आहे। जसं की क, का, की, की, कु, कु याप्रमाणे। आता याच्यामध्ये क आहे का तर नाही आहे, का पासून सुरुवात आहे। तर पहिला शब्द कुठला तयार होईल आपला, पहिला शब्द तयार होईल कार्यक्षम। तर पहिला शब्द आहे कार्यक्षम। दुसरा आहे का नंतर काय येते, क, का, की, किंबहुना,
काकी कू, कुंकू, कै, कैलासवासी, कैलासवासी. आणि पाचवा शब्द आहे, पाचवा शब्द कुठला आहे तर पाचवा शब्द आहे कार्यक्षम, कौल. कौल हा आपला पाचवा शब्द आहे. त्यांनी प्रश्न काय विचारला, आकार विल्ले क्रमानुसार मांडल्यास क्रमवार चौथा क्रमांक कोणता असेल? 1, 2, 3, 4. तर कोणता असेल मग? कैलासवासी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न सोपा आहे. तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहानभूक मिटवली. या वाक्यात एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत? तर बघा, तुटक्या फुटक्या हे जोड शब्द आहेत. उरले सुरले हा सुद्धा जोड शब्द आहे. पण घटाघटा यामध्ये काय झालं आहे? एका शब्दाची काय आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून फक्त एकच शब्द असा आहे की तो पुनरावृत्ती होऊन आलेला आहे. तो आहे घटाघटा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पाचवा प्रश्न बघा. आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यतांचे अस्थिर मन सुखावले. या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता तुम्हाला नाम आणि सर्वनाम हे मराठीमध्ये झालेलेच आहेत. तर आता तुम्हाला बघा, यामधले नाम आणि सर्वनाम शोधून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, तुम्हाला इथे दिसतील तुम्हाला मित्रांनो विशेषण किती आहे. तर विशेषण आहे सप्तरंगी, निळसर, विलोभनीय, अस्थिर आणि आकर्षक. नामाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? विशेषण. सप्तरंगी इंद्रधनुष्य, इंद्रधनु काय आहे मग? नाम आहे. आणि निळसर, विलोभनीय आणि अस्थिर हे झाले विशेषण. हे किती आहे तर हे आहेत 5. आणि नाम आहेत इंद्रधनु, पाणी, प्रतिबिंब, दुष्यंत आणि मन, म्हणजे हे सुद्धा आहेत 5. मग आपलं उत्तर काय असेल? नाम आणि विशेषण हे काय आहे? समसमान आहेत. म्हणून संख्या समसमान हे उत्तर येईल आपलं. पुढचा प्रश्न बघा. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधल्या विविध नाना कडा. या ओळीतील नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? तुमच्या समानार्थी शब्दातील हा प्रश्न आलेला आहे. नाना म्हणजे काय? नाना म्हणजे आजोबा का? वडील? तर उत्तर आहे विविध. नाना म्हणजे काय? इथं काय आलेलं आहे? या वाक्यामध्ये नानाचा अर्थ काय आलेला आहे? विविध. आता इथे एक शब्द दिलेला आहे, न अकार. तर या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षरात लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? प्रश्न नीट वाचा बघा. प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर प्रश्नाचं उत्तर काढण्याआधी तुम्हाला हा जो शब्द आहे तो तुम्हाला अर्थपूर्ण शब्द पाहिजे. इथं अर्थ कुठला लागतो का? न कार्थरला? तर नाही. तर इथं काय आहे? अर्थकारण. शब्द कुठला तयार होतो? अर्थकारण हा शब्द तयार होतो. फक्त शब्द तयार करून उपयोग आहे का? तर नाही. तर पुढे काय दिलेलं आहे? जो शब्द तयार होतो त्या शब्दाच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत. तर मध्यभागी अक्षर कुठला आहे? का आहे. त्याच्या लगतच डावीकडे. आताच आपण बघितलं की ही डावी आणि ही कुठली बाजू आहे? उजवी बाजू आहे. लगत डावीकडे. तर लगतच डावीकडे कुठला शब्द, कुठलं अक्षर आहे? अर्थ. थ शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा 8 नंबरचा. कानामध्ये वारे भरुनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाड, मोकाट अफाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. वरील ओळीमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत? तर ही अक्षरे आपण एका पानावर लिहून घेऊ. तुम्ही बघू शकता यामध्ये फेर धरी वारे भरुनिया न्यारे फिरे रानोमाड हे 7 शब्द, काय आलेले आहेत? 2 अक्षरे आलेले आहेत. आणि फेर, फिरे, अफाट आणि अफाट हे काय आहे? फ असलेले अक्षरे आलेली आहेत. किती आहेत ते? 4 आहेत. आपलं उत्तर काय असेल मग? तर असेल 7 वेळा व 4 वेळा. पुढचा प्रश्न बघा. विशाखापट्टणम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील? इथे आपण तो शब्द लिहून दिलेला आहे. आपली उजवी बाजू कुठली आहे? ही आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर आपल्याला काय करायचं आहे? मूळ संख्या घेऊन एक शब्द बनवायचा आहे. आता मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. तर कुठला शब्द तयार होईल? विखाटन. विखाटन.
तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. वरील ओळींमध्ये 3 अक्षरे आणि 2 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? तर आधी 3 अक्षरे शोधून घेऊ आपण. लाभले आम्हास बोलतो मराठी, जाहले खरेच ऐकतो मराठी, जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. एकूण किती शब्द आहेत मग? 14 आहेत. किती अक्षरी? 3 अक्षरी. आणि 2 अक्षर शोधूया. 1 2 3 4 5 6 7. 7 आहे 2 अक्षरी. पुढचा प्रश्न बघा. कर्ण कर्कश शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर आपण जर याची फोड केली तर क अ र न प्लस क प्लस र प्लस क प्लस श आणि श. यात व्यंजने आपल्याला मोजायची आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर एकूण किती व्यंजने आहेत मग? 8. प्रश्न बघा. महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं, पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं. तिसरा प्रश्न आहे. त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालत्या घाड्यावर पाणीच. नळ खुल्ला राहिल्यामुळे घरभर पाणी पाणी झालं. आता इथं प्रश्न विचारलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दसमूहांचा अचूक अर्थ आलेला नाही? घाईघाईत आपण आलेला आहे वाचतो आणि लगेच पहिलं उत्तर आपलं बरोबर येऊ शकतं, परंतु इथं आपल्याला 4ही पर्यायाचा विचार करायचा आहे, नंतरच आपल्याला उत्तर मिळेल. आपला पहिलं बघा. महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं. पाणी पाजलं म्हणजे काय? पराभव केला. इथं कुठं आलेलं आहे का? पाणी पाजलं हो आहे. तर पाणी पाजलं हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आहे उत्तर म्हणजे याचा अर्थ इथे बरोबर आलेला आहे. दुसरं वाक्य आहे. पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं. पाणी पडलं म्हणजे काय? त्यांचा उत्साहभंग झाला. तर हे सुद्धा 2 नंबरचं बरोबर आहे. तिसरं आहे. त्याला कितीही समजावून सांगितलं तर शेवटी पालत्या घड्यावर पाणीच म्हणजे काय? तर निष्फळ श्रम. हे पण आलेलं आहे. आता शेवटचा पर्याय आहे. नळ खुला राहिल्यामुळे घरभर पाणी झालं म्हणजे काय? तर घरात खूप तर याचा अर्थ काय? घरात खूप सारं पाणी साचलं. पाणी झालं म्हणजे शर्मीनं अर्धमेला झालाय. इथं या प्रकारचा अर्थ या वाक्यात घेतलेला नाहीये. तर या वाक्यात पाणी झालं म्हणजे काय? तर घरात पाणी साचलं. म्हणून पर्याय क्रमांक किती उत्तर असेल आपलं? पर्याय क्रमांक 1. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न बघितले त्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न बघा. केले, जातो, होते, पाहीन, राहिला, पडेन, वडतो, झोपला, जिंकली, लपेन. आता याच्यामध्ये भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द तुम्हाला अनुक्रमे किती आहे ते सांगायची आहे. तर केले आणि होते हे 2 काय आहेत? भूतकाळी 2 अक्षरी शब्द आहेत. त्याचप्रमाणे राहिला, झोपला आणि जिंकली हे काय आहेत? 3 अक्षरी भूतकाळी शब्द आहेत. म्हणजे आपलं बरं उत्तर किती येणार? 2 आणि 3. त्याचप्रमाणे जिंकली हे सुद्धा काय आहे? भूतकाळी आहे. आता आपला प्रश्न आहे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शोधायचे. तर आधी आपण 2 अक्षरी शोधून घेऊया. 1 2 3 मिळाले आपल्याला 2 अक्षरी भूतकाळी रूप. त्यानंतर 3 अक्षरे शोधायचे आहेत आपल्याला. 1 2 3 आणि 4 हे झाले 4. म्हणजे काय झालं? 1 ने कमी आहे. 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा 1 ने कमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. आता पुढचा प्रश्न बघा. आमच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी जो शब्द आपण वापरतो ते सर्वनाम. आता इथे तुम्हाला सर्वनाम कुठलं आहे? आमचे, त्याचं,
त्याने. आता सर्वनाम सर्वात मोठं कुठलं आहे तर आमच्या हे सर्वनाम आहे. याच्या कडे हा जो शब्द आहे तो काय आहे तर शब्दयोगी अव्यय त्याला लागलेला आहे. आमच्या हे 3 अक्षरी सर्वनाम आहे आणि सर्वात लहान तो. मग किती अक्षरांचा फरक आहे 3 - 1 तर 2 अक्षरांचा फरक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल.